या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने या महाराष्ट्राच्या मातीतील उपमहाराष्ट्र केसरी सन्माननीय सचिन दौलत एल्भर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या या पूर्ण तयारीचा, त्या कुस्ती क्षेत्रातील त्यांच्या या प्रयत्नांचा, त्यांनी जे रक्ताचं पाणी जे करतात कुस्तीशी संबंधित, ज्या वेळेला कस त्यांचा लागतो, त्या अनुषंगाने संपूर्ण या महाराष्ट्राच्या मातीच्या खेळाचा अभ्यास करण्याची प्रक्रिया या माध्यमातून होईल अशी आपण या ठिकाणी या अनुषंगाने आपण सचिन एल्भर सरांशी आपण या ठिकाणी बोलत आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही आता जी 58वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली त्याच्यामध्ये उपविजेते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवलं, तर त्या दृष्टिकोनातून पहिला आपण काय सांगता येईल की बाबा तुम्ही त्या कुस्तीचा विचार जर केला तर तुम्हाला काय आठवतं त्या कुस्तीत? त्या कुस्तीचा विचार केला तर पहिल्यांदा मनामध्ये एक खंत वाटते की आपण जो स्टार्टिंगला जो आपले पॉइंट गेले, 2-3 पॉइंट स्टार्टिंगच्या अर्ध्या मिनिटामध्ये गेले, ते जायला नको होते। तो क्षण आठवल्यानंतर मनाला दुःख होते की आपण स्टार्टिंगला डिफेन्स व्यवस्थित केला असता तर कदाचित ती गदा आपल्याला भेटली असती। ते आठवल्यानंतर जरा मनाला वाईट वाटतं। सर, तुम्ही जे आता सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही 2 मिनिटाची कुस्ती असते, जो 120 सेकंद फक्त तुमच्या हातात असतात, आणि त्या वेळेला ज्या वेळेला त्या 120 सेकंदासाठी तुम्ही कशी तयारी करता, किंवा आता तुमच्याशी संबंधित जे पैलवान होते त्यांची उंची जास्त होती, वजनही जास्त होतं, तर त्या संदर्भात काय सांगाल? त्या संदर्भात तयारी करायची म्हटलं 120 सेकंद म्हणजे पूर्ण त्यासाठी वर्षभर तयारी करायची। त्यामध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी कोण येणार आहेत स्पर्धेमध्ये, त्या दृष्टीने त्यांचा स्टडी करून वर्षभर त्याचं प्लॅनिंग करून आपल्यामध्ये स्टॅमिना डेव्हलप करावं लागतं, स्पीड डेव्हलप करावं लागतं, वेट पण आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं। त्यासाठी 6 महिने 1 वर्षभर प्लॅनिंग करून त्या स्पर्धेची तयारी केली जाते। निश्चितच, म्हणजे तुम्ही ज्या सुरुवातीच्या काळात जी तुम्हाला पिछाडी झाली होती, पण एक क्षणामध्ये असं होतं की तो तुमचं ती जी आघाडी मिळवण्याची क्षमता किंवा एक क्षण तुम्ही आणला होता। खरं तर कुस्ती चालू होण्यापूर्वी त्यांच्या सर्वसामान्यांच्या व्हिजननुसार असं वाटत होतं की हा पैलवान भारी पडणार, पण तुम्ही असं ऐकलं होतं की हा तुम्ही उलटफेर करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, तर त्याचं द्योतक म्हणून तुम्ही म्हणजे ते तयारीचा हिशोब तुम्ही लावता असं त्याच्यामध्ये आहे असं। तर हे आता ही तुम्ही जी तयारी करता, आज गेले 4 वर्ष तुम्ही ह्या जाणता राजा महाराष्ट्र कुस्ती संकुलामध्ये तुम्ही काम करता, तर काय सांगाल ह्या 4 वर्षाच्या अनुभवासंदर्भात, की कसा तुमचा सराव चालू आहे, कोणत्या वेळेला किंवा काय? 4 वर्ष सराव चालू असताना संदीप अप्पा बोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू आहे। तर डोक्यामध्ये एकच ध्येय ठेवून नाही का, ते टार्गेट आपल्याला पूर्ण करायचे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण कमी कुठं पडतो, आपले वीक पॉइंट काय आहेत, ते वीक पॉइंट कसे दूर होतील, या दृष्टीने सराव आप्पा घेतात। त्या दृष्टीने सराव आम्ही करतो। समोरचे खेळाडू कोण आहेत, त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, याचा पण अभ्यास केला जातो, आणि आपले मेन म्हणजे आपला जो वीक पॉइंट आहे तो कसा दूर होईल या दृष्टीने सरावावर जास्त भर दिला जातो। सर, आता जो सराव तुम्ही करता, जे तुमच्या बरोबरचे जे पहिलवान आहेत, तर साधारण किती लोकांच्या बरोबर किंवा मुलांच्या बरोबर तुम्ही सराव करताय? एक आपल्या जोडीतले 5-6 मुलं असतील, त्याबरोबर सराव चालू आहे, आणि आपल्या वरचढ जर असतील प्रॅक्टिसला तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो। स्टॅमिना डेव्हलप, पॉवर डेव्हलप त्यामुळे होते। सर, आता तुमची जी आई लता एल्भर मॅडम या, आणि त्याचबरोबर तुमचे आजोबा रामभाऊ एल्भर सर, त्याचबरोबर गेनभाऊ एल्भर सर, यांची जी तुम्हाला योगदान मिळालंय किंवा तुमचं सहकार्य मिळालंय किंवा तुम्हाला तुमची ती प्रेरणा आहे,
तर तुमच्या घराच्या संदर्भात काय सांगाल की कशा पद्धतीने कारण तुम्ही 4 वर्ष इथं आहात आणि घरी तुम्ही नाही, तर आईला काय असं वाटतं का की आपल्या मुलाला आपल्या हातची भाकरी, आपल्या हातची चटणी भेटत नाही? आईला साहजिकच वाटणार की मुलगा घरी यावा, पण त्यांनी पण त्याग केलेला आहे की मुलाला काहीतरी बनवायचंय, त्यासाठी तो घरी राहून तर बनवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी पण मनाची तयारी केली की याला लांब आपल्यापासून ठेवावंच लागेल. त्यामुळे 10वी नंतर त्यांनी बाहेरच तालमीमध्ये मला ठेवलं होतं. त्या दृष्टीने त्यांच्या पण मनाची तयारी आहे की हा बाहेरच राहणार आणि काहीतरी ध्येय मिळवण्यासाठी हे पण महत्वाचंच आहे. आणि कुस्ती क्षेत्रात घरच्यांचं योगदान फार महत्वाचं आहे. त्यांनी कशाचीही कमतरता मला आजपर्यंत जाणून दिलेली नाही, हे पण फार महत्वाचं आहे. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन पण आम्हाला मिळतं, त्याचा फायदा कुस्तीमध्ये जास्त प्रमाणात झाला. आता तुम्ही जवळजवळ खरं तर शिरूर जवळ जरी असलं तरी परंतु घरापासून लांबच आहे शिरूर आणि लोणीकल. तर तुमचे बंधू जे संदीप आणि संतोष किंवा तुमच्या भगिनी निर्मला किंवा संगीता किंवा मंगल, ह्या भगिनी रक्षाबंधनाच्या वेळेला इकडे येतात किंवा तुम्ही तिकडे जाता काय? नाही, आजपर्यंत कुठलाही सण मी घरी जाऊन साजरा केलेला नाहीये. एका पण दीपावलीला घरी नाहीये. रक्षाबंधनलाच बहिणी इथे येतात आणि राखी बांधून जातात. आजपर्यंत कुठलाही सण घरी जाऊन नाही, दीपावली आली चला घरी, घरचे पण बोलवत नाही, कारण त्यांना पण माहिती त्या कॉम्पिटिशन जवळ आलेला असतात त्या पिरियड मध्ये. त्यामुळे घरी बोलून एक दिवस जरी गेला तरी कुस्तीसाठी आपल्याला त्यात तोटा होऊ शकतो. त्यामुळे ते पण घरी नाही बोलवत. बहिणीचे रक्षाबंधन साजरे केलं जातं, त्यासाठी त्याग पण महत्वाचा आहे. कुठलेही सण घरी साजरे केले. खरं तर सर मला एकदम माझ्या छातीत धस झालं की दिवाळी सुद्धा तुम्ही साजरी करत नाही. खरं तर तुम्ही इथं म्हणजे असं दिसतं किंवा सहज जाऊ शकता, सहज हे करू शकता, परंतु तुम्ही सण सुद्धा घरी न जाता साजरा करता. ही खूपच खरं तर मनाला चटका लावणारी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितली. सर तुम्ही जे सांगितलं की कोल्हापूरमध्ये 2 वर्ष होते, तर कोल्हापूर आणि इतर जे कुस्ती केंद्र आहेत तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो? महाराष्ट्रामध्ये कुस्ती म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे कुस्ती, जसं ती कुस्तीची पंढरीच आहे असं म्हणतात, तर काय तुम्ही त्या कोल्हापूर संदर्भात सांगा? फरक असा काय नाही, क्लायमेट थोडं चेंजेस आहे. म्हणतात ना कोल्हापूरला मुलं वजन वाढवायला जातात, त्या दृष्टीने कोल्हापूरमध्ये पण सराव चांगला होतो. पण सध्या आता पाहिलं तर आपण पुण्याकडे कुस्तीचं जे क्षेत्र आहे ते जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. जो रिझल्ट आहे तो सध्या पुण्यामध्ये जास्त प्रमाणात मिळाला जातो. जास्त असा डिफरन्स कोल्हापूर पुणे वगैरे असं काही जास्त नाही. म्हणजे कोल्हापूर हा फक्त वातावरण सोडलं तर टेक्निक, टॅक्टिक आणि इतर तंत्र मंत्र ह्या संदर्भात तुम्हाला इतर ठिकाणी त्याच दर्जाची किंवा जास्त माहिती मिळू शकते असं तुम्हाला वाटतं? मिळू शकते. कोल्हापूरमध्ये पण तसे कोचेस आहेत, त्या प्रकारचे कोचेस सध्या निर्माण झालेले आहे महाराष्ट्रामध्ये. त्या दृष्टीने कोल्हापूरमध्ये पण कोचेस आहेत आणि पुण्यामध्ये पण कुस्ती कोचेस आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान मिळणं ह्या कोचेसकडून काय वेगळं नाही. सर तुमचे जे कुस्तीच्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट पद्धतीची एक टेक्निक असतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की मोठ्या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या झाल्या तर तुमच्या प्रावीण्यामध्ये फिनिशिंग लाईन मध्ये वाढच होते. तर आज अखेरपर्यंत तुमची कुस्ती ही चंद्र आर पाटील सर किंवा सचिन खोरकर सर किंवा विजय गावडे सर किंवा नंदू अब्दार यांच्याबरोबर झाले. तर ह्या ज्या कुस्त्या झाल्या तर त्यांचा फायदा कितपत झाला तुम्हाला तुमच्या तंत्रामध्ये, तुमच्या टेक्निकमध्ये काय सांगाल? चांगल्याला जर आपण हरवलं नक्कीच आपल्या कॉन्फिडन्स लेवल वाढली जाते. कॉन्फिडन्स लेवल वाढल्यानंतर तो खेळाडू कुठल्याही स्टेप पर्यंत आपली प्रगती सिद्ध करू शकतो. सगळ्यात महत्वाचं खेळाडूला कॉन्फिडन्स लेवल महत्वाचे असते. त्या दृष्टीने जर आपण मोठ्या पैलवानाला हरवलं तर नक्कीच कॉन्फिडन्स लेवल वाढली जाते आणि आपल्या प्रगतीच्या दिशेचा मार्ग पण मोकळा होतो. सर निश्चितच तुमचं म्हणजे नियमितपणे मोठ्या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या होणं असं तुम्हाला वाटतं, म्हणजे व्हायला पाहिजे. मग समजा जर ह्या पैलवानांच्या बरोबर कुस्ती खेळायचे हे तर काय म्हणजे या पुणे जिल्ह्यात भेटू शकत नाही, महाराष्ट्रात भेटू शकत नाही. मग त्याच्यासाठी दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात पण जायला पाहिजे. तर तुम्हाला कितपत ते शक्य आहे?
सरावासाठी बाहेर गेले तर बाहेरचे जे इंटरनॅशनल वगैरे पैलवान असतात त्यांच्यावर सराव केल्यानंतर आपल्या स्किलमध्ये जी प्रोग्रेस होते, म्हणजे त्यांचा अनुभव असतो, त्यांच्या खेळण्याची जी कुवत असते, त्या दृष्टीने आपण त्यांच्याबरोबर सराव करून ते आपल्यामध्ये पण आणू शकतो. मोठ्यांबरोबर अनुभवी खेळाडूंबरोबर जेवढा आपण सराव करू त्याचा बेनिफिट नक्कीच आपल्याला होतो. त्या दृष्टीने आपण रिझल्ट पण देऊ शकतो. याचा अनुभव मागे 2-3 महिने दिल्लीमध्ये होतो, त्या दृष्टीने त्याचा अनुभव पण मला आलेला आहे की मोठ्यांबरोबर सराव केल्यानंतर आपल्या स्किलमध्ये पण डेव्हलपमेंट होते. सर, आता जो तुम्ही चर्चेला विषय घेतला होता की जे ऑलिम्पिक दर्जाचं मानांकन आणि तुम्ही जे खेळाचा जो दर्जा आहे तर त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही, फक्त एवढंच आहे की तुम्हाला अनुभवाची शिदोरी मिळायला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून अडचण काय येते? अडचण काहीच नाही. आपण ज्याप्रमाणे रिझल्ट देतो, समजा सिनियर नॅशनलला आपण मेडल दिलं तर त्यानंतर आपण सिनियर कॅम्प अटेंड करू शकतो. सिनियर कॅम्प अटेंड केल्यानंतर त्याचा बेनिफिट खेळाडू मोठ्या प्रमाणात होतो. इंटरनॅशनल टूर वगैरे झाली तर त्यानुसार खेळाडू अजून प्रोग्रेस करू शकतो खेळामध्ये. म्हणजे थोडक्यात अनुभवाची शिदोरी येण्यासाठी फक्त फिरणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पैसा असणं गरजेचं आहे. पैसा तर पाहिजेच, बाहेर जायचं नाही, त्यामुळे पैसा तर हवाच. पैशाशिवाय बाहेर गेल्यानंतर काय करू शकतो? सर, तुम्ही जे लहान म्हणजे कोल्हापूरच्या अगोदर तुम्ही 10वी पर्यंत जे खेळ शिकला कुस्तीचं, तर त्याचा ते जे अनुभव आहे तुमच्या स्कूल नॅशनल पर्यंत तुम्ही गेलेला आहात, तर लोकांचा काय दृष्टिकोन आहे तुमच्याकडे पाहण्याचा शिरूर तालुक्याचा? लहानपणी ज्यावेळेस कुस्ती खेळत होतो त्यावेळेस चुलत्यांनी प्राथमिक धडे दिले कुस्तीचे, पण त्यावेळेस मैदाना गावचे फिरायचो, त्यावेळेस जे स्किल होतं ते पाहून गावचे लोक घरचे म्हणायचे की हा काहीतरी बनेल. त्यावेळेस ते शब्द ऐकून बरं वाटायचं, पण मनामध्ये एकच इच्छा होती की आपण मोठं बनायचं. त्या दृष्टीने प्रयत्न पण करायचे. गावचे किंवा आसपासचे लोक जे बोलायचे की याच्यामध्ये स्किल आहे, हा काहीतरी बनेल, त्या दृष्टीने मनामध्ये एक कॉन्फिडन्स पण होता. अरे हे बोलतात मग आपण का नाही बनू शकत? त्या दृष्टीने मग कालांतराने मनामध्ये एकच ठरवलं की आपण एक चांगला पैलवान बनायचं. त्या दृष्टीने सराव चालू. म्हणजे तुम्ही लहानपणी जे स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाचा पाठपुरावा आणि पाठलाग आता तुम्ही करताय असं त्याच्यामध्ये आहे. सर, तुम्ही जे MPEd म्हणून डिग्री घेताय, आता खरं तर पैलवान हे दृष्टिकोन जर आता पैलवान तुमच्या फील्डमध्ये माहिती नाही, परंतु सर्वसामान्यांच्या दृष्टीने पैलवान म्हणजे कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करणारी व्यक्ती असा जो गैरसमज थोडक्यात आहे. तर त्याला तुम्ही हे कसं MPEd आणि हे कुस्ती कसं जुळणी करता? काय म्हणजे तुम्ही इतर पैलवानांना काय मार्गदर्शन कराल सर? खेळाबरोबर शिक्षणाची साथ असणे फार महत्वाचं आहे. एकाच पटरीवर चालून नाही चालणार, कारण खेळामध्ये यशस्वी होईलच असं पण काही गॅरंटी नाही, कारण इंजुरी वगैरे मध्ये होऊ शकते. नशिबाचा भाग आहे तो. इंजुरी झाली तर खेळापासून दूर जावंच लागेल, पर्याय नसेल तर. त्यासाठी शिक्षणाची साथ असणे महत्वाचं आहे. शिक्षण प्लस खेळ जर दोन्हींचं संगम झाला, जुळलं योग्य रीतीने, तर तो खेळाडू उच्च लेवलला क्लास 1 अधिकारी वगैरे त्याचा बेनिफिट शाळेचा त्याला नक्कीच होणार असतो. त्यामुळे खेळाडूंनी शिक्षण हे घेणं चालू ठेवणंही फार महत्वाचं आहे. शिक्षणासाठी काय, एक दिवसातून 2 तास जरी अभ्यासासाठी वेळ दिला तरी आपण ते मिळवू शकतो, करू शकतो. म्हणजे 24 तासाचे फक्त 2 तास तुमचे म्हणजे एक मनोरंजनाची सिस्टीम म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये हा मनोरंजन करू शकतो, जमू शकतं ते. त्यात काय अवघड नाही, पण मुलं मनावरतीच घेत नाही. ते फक्त खेळ आणि खेळ, त्या दृष्टीने अभ्यासही केला तरी नक्कीच त्याचा फायदा त्या खेळाडूस होऊ शकतो जीवनामध्ये. सर, आता तुम्हाला संदीप आप्पा भोंडवे सर जे तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्याचबरोबर तुम्हाला इतर लोकांचं पण मार्गदर्शन भेटतं, जसं की बाळासाहेब लांडगे सर जे आहेत ऑलिम्पिक दर्जाचे मार्गदर्शक आहेत, त्या अनुषंगाने तुमचं ऑलिम्पिक जाण्यासंदर्भात काय व्हिजन आहे, काय धोरण आहे? जे तुम्हाला असं वाटतं का दिवस रात्र त्याची स्वप्न पडतात? हो, ऑलिम्पिक टार्गेट हे
ठेवणं फार महत्वाचं आहे खेळाडूंनी. त्या दृष्टीने प्रयत्नही महत्वाचे आहे. नुसतं टार्गेट ठेवून जर त्या दृष्टीने प्रयत्न नाही केले तर ते टार्गेट आपण प्राप्त करणं एवढं पण सोपं नाहीये. कारण सगळ्यात उच्च लेवलचं टार्गेट म्हटलं तर ऑलिम्पिकचं आहे. त्या दृष्टीने सर्व गोष्टी आपण पाहणं म्हणजे सराव, आहार, आराम या सर्व गोष्टी त्या दृष्टीनेच आपण केल्या पाहिजे की वो आतापर्यंत हे ऑलिम्पिकला गेले त्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे. ते खेळाडू काय करतात, सराव कसा करतात, आहार कसा घेतात, किती रेस्ट वगैरे सगळं, बॉडी लँग्वेज कशी ठेवतात, व्यवस्थित प्रॅक्टिस किती महिने करतात काय याचा पाठपुरावा करून त्या दृष्टीने आपण सराव करणं फार महत्वाचं आहे. नुसतंच ऑलिम्पिकचं ध्येय ठेवलं आणि जर त्या दृष्टीने प्रयत्न नाही केले तर ते यश प्राप्त करणं खेळाडूंना सोपं नाही. निश्चितच सर, तुम्ही खरं तर तुमच्या आज 26व्या वर्षी सुद्धा तुम्ही चांगल्या दर्जाची विचार आणि त्याच्यावर तयारी करण्याची प्रक्रिया या ठिकाणी तुम्ही घडवताय. सचिन तेंडुलकर जसं सुरुवातीच्या काळात त्याला कमी यश मिळालं होतं, कुंबळेला म्हणजे कांबळीला सर्वात जास्त यश त्यावेळेला मिळालं होतं, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये विश्वास आणि प्रयत्नांनी त्याच्यामध्ये तग धरला आणि आज सचिन तेंडुलकर हा जागतिक दर्जाचा खेळाडू आज म्हणून हे केला. भारताने त्याला भारतरत्न दिला. तुम्ही पण निश्चितच या ठिकाणी हे यश मिळवणार आहात आणि शिरूर तालुका, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र आणि भारताचं जे नाव आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती उज्ज्वल करण्याची क्षमता तुम्ही निश्चितच दाखवू शकाल अशी आशा व्यक्त करतो मी या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने. आणि तुम्हाला जे भविष्यात गरजेचं आहे, जे पैसा गरजेचा आहे, कारण तरच तुमचं स्किल हे ऑलिम्पिक लेवलला दिसू शकेल असं मला दिसतंय. आणि ह्या YouTubeच्या मार्फत तुम्हाला अनेक लोकांचं कॉर्पोरेट सेक्टरमधून मदतीचा ओघ निश्चित येईल अशी मी आशा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद.